मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आपल्याला 8वी माळ आहे सोमवारी। तर 8वी माळ 8वा रंग आहे मोरपंखी। मोरपंखी सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 या रोजी आपल्याला मोरपंखी रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्या दिवशी आपल्याला दुर्गा देवी म्हणजेच महागौरी यांची पूजा करायची आहे। तर मोरपंखी रंगाचे महत्त्व म्हणजे वाढ आणि सुपीकतेचे याचे महत्त्व असल्यामुळे आपल्याला मोरपंखी रंग या दिवशी परिधान करायचा आहे। महागौरी आणि दुर्गा देवीच्या महागौरी या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे। दुर्गा देवीचे रूप हे अत्यंत शांत आणि तेजस्वी रूप असल्यामुळे आपण या दिवशी पवित्रतेचे प्रतीक मानले जाते। तर या दिवशी तुम्ही कन्यापूजन सुद्धा करू शकता आणि कडकणी सुद्धा बांधू शकता। ज्या महिलांना 7व्या माळेला कडकणी बांधण्याचं अडचण आली असेल त्यांनी 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला सुद्धा कडकणी बांधू शकता आणि कन्यापूजन सुद्धा तुम्ही करू शकता आणि देवीची ओटी सुद्धा तुम्ही भरण्यास योग आहे। 7व्या 8व्या आणि 9व्या माळेला देवीची ओटी सुद्धा तुम्ही भरू शकता किंवा मंगळवार किंवा शुक्रवार पाहून तुम्ही देवीची ओटी भरू शकता। देवीची ओटी भरल्यानंतर आपल्याला घट उठवायचे कधी आहेत ते तुम्हाला मी एक व्हिडिओ माझा बनवलेला आहे। त्याच्यामध्ये कन्यापूजन कधी करावे, कडकणी कधी बांधावी, देवीची ओटी कधी भरावी, देवीला नैवेद्य पुरणपोळीचा कधी दाखवावा ते सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचे माहिती त्याच्यामध्ये मिळणार आहे। या वर्षी नवरात्री एक माळ जास्त आल्यामुळे सुद्धा त्यामध्ये मी सर्व माहिती सांगितलेली आहे। आणि दुसरा गोष्ट जेव्हा आपला घट येत नाही, उगवत नाही याच्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। तर असेच आपल्याला सणांची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये आपल्याला भेटत राहणार आहे। त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा आणि पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओ आपले आवडत असल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर काही चुकत असले तरी सुद्धा कमेंट करून सांगा। तुमच्या घरामध्ये पद्धत कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही घटाचं विसर्जन करू शकता। पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर सर्व माता भगिनींना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर कन्यापूजन हे आपल्याला आपल्या यथाशक्तीने आपण कन्यापूजन करू शकतो आणि कन्यापूजनला आपण कोणतेही भोजन देऊ शकतो। असं नाही की फराळीचंच करायचं आहे, असं नाही की पुरणाचा नैवेद्य करायचा आहे, आपण काही देऊन कन्यापूजन करू शकतो आपल्या यथाशक्तीनुसार। आणि देवीची ओटी सुद्धा आपल्याला मनोभावे करायची आहे, असं नाही दुसऱ्यांकडे बघून आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। आपल्याकडे साडी असेल तर साडी आणि ब्लाऊज पीस सुद्धा घालून आपण ओटी भरू शकतो। तर चला, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।